वाशिम जिल्ह्यातल्या कारंजा शहरामध्ये अवैधरित्या होणारी गुटखा विक्री व अवैधरित्या होणारी गोवंशाची कत्तल आणि विक्री ही त्वरित बंद करण्यात यावी याकरिता शिवसेना मैदानात उतरलेली असून हे दोन्ही अवैध धंदे त्वरित बंद करावे असे निवेदन शिवसेनेतर्फे तालुका दंडाधिकारी यांच्याकडे देण्यात आलेले आहे। प्राप्त माहितीनुसार महाराष्ट्रामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून गोवंश हत्याबंदी कायदा तसेच गुटखा विक्री बंदी असताना सुद्धा कारंजा शहरामध्ये खुलेआम राजरोसपणे गोवंशाची आयात व निर्यात, खुलेआम कत्तल आणि मांस विक्री होते। तसेच गुटख्याची आयात निर्यात व खुलेआम विक्री सर्रासपणे चालू आहे। 21 मार्च 2020 पासून संपूर्ण भारतामध्ये कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवरती लॉकडाऊन लावण्यात आलेले असताना सुद्धा कारंजा शहरामध्ये वरील दोन्ही विषयांची आयात व निर्यात आणि विक्री सुद्धा खुल्या प्रमाणामध्ये सुरू होती। या लॉकडाऊन मध्ये कारंजा शहरातील एकही व्यक्ती विना परवानगीशिवाय दुसऱ्या जिल्ह्यात सुद्धा जाऊ शकली नव्हती। इतका चोख बंदोबस्त प्रशासनाने केलेला असताना सुद्धा आणि शहराच्या प्रत्येक सीमेवर चेकपोस्ट लावलेले असताना सुद्धा गोवंश तस्कर आणि गुटखा तस्कर हे कुणाच्या आशीर्वादाने आपला माल हा कारंजा शहरामध्ये दाखल करतात किंवा शहरातून बाहेर नेतात असा सर्वसामान्य माणसाला प्रश्न भेडसावत आहे। मागील काही वर्षांपासून अवैधपणे गुटखा विक्री कारंजा शहरामध्ये राजरोसपणे सुरू आहे। त्यामुळे अल्पवयीन मुले गुटख्याच्या अधीन गेलेले दिसत आहेत। लॉकडाऊन असल्या कारणाने या गुटख्याची विक्री 4 ते 5 पट जास्त पैसे देऊन सुद्धा अल्पवयीन मुले गुटखा खाताना दिसत आहेत। कारंजा शहर हे वाशिम जिल्ह्यातील एक शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखले जात होतं। मात्र हे शहर गुटखा विक्रीचे आणि गुटखा माफियांचे सर्वात मोठे स्थान म्हणून सध्य परिस्थितीमध्ये ओळखले जात आहे। वाशिम जिल्ह्याच्या सीमा ह्या चारही बाजूने बंद असताना सुद्धा आपला लाखो रुपयाचा गुटखा शहरामध्ये दाखल करून विक्री करणारा व कारंजा शहरातून संपूर्ण जिल्ह्यामध्ये सुद्धा या आपल्या गुटख्याचा पुरवठा करणारा, निर्यात करणारा हा बडा आसामी कोण आहे असा प्रश्न जनता करीत आहे। याशिवाय शहरातील काही गोमांस विक्री करणारे तस्कर गोवंशाची चौपटीने खरेदी विक्री करताना दिसत आहेत। गेल्या 3 महिन्यांपासून गुरांचा बाजार बंद असताना सुद्धा या व्यवसायाला कुठेच आळा बसलेला दिसत नाही। या उलट हे व्यापारी सुद्धा आपला माल चौपटीने विकताना दिसत आहेत। येणाऱ्या काही दिवसांमध्ये गोवंशाची कत्तल होण्याची स्पष्ट चिन्हे सुद्धा दिसत आहेत। त्यामुळे प्रशासनाने या दोन्ही बाबींकडे वेळीच लक्ष घालून या बड्या आसामींच्या मुसक्या आवळाव्यात असा इशारा शिवसेनेतर्फे देण्यात आलेला आहे। जर प्रशासनाने कार्यवाही केली नाही तर शिवसेनेतर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल असे सुद्धा या निवेदनामध्ये नमूद करण्यात आलेले आहे। कारंजा लाड येथून विदर्भ न्यूज करिता अक्षय लोटे यांचा हा वृत्तांत।